आणि आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। भाजप आमदारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे इतर कोणी सीएम पदावर दावा करणं हास्यास्पद। मुख्यमंत्री पदावरून अंबादास दानवे यांचा शिंदे गटाला टोला। एकनाथ शिंदेंचे अभिनंदन करतो, शिंदेंनी महायुतीत समन्वय घडवला। भाजप खासदार अनिल बोंडेंची शिंदेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया। राज्यातील जनतेच्या मनातील शिंदे मुख्यमंत्री, सर्वांना वाटतं एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत। एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर दिलीप लांडेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे जे बोलतात त्यावर मी अधिक बोलणं योग्य नाही, शिंदेंचा निर्णय अंतिम असतो। एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेवर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। शिंदेंनी जरी भूमिका स्पष्ट केली तरीही आम्ही उद्या निर्णय होईपर्यंत वाट पाहू। शिंदेंच्या भूमिकेवर शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेनंतर खासदारांनी घेतली शहांची भेट। नागपुरात फडणवीसांच्या घराबाहेर शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी वाढली। देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग आता मोकळा। उद्या दुपारी 1 वाजता काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची मुंबईच्या टिळक भवनात बैठक। नाना पटोले, वडेट्टीवार आणि थोरात पराभूत उमेदवारांना मार्गदर्शन करणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुण्याच्या दौऱ्यावर। पुणे दौऱ्यात राज ठाकरे पराभूत उमेदवारांशी संवाद साधणार। मुंबई वगळता इतर 82 उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक। महायुतीत असताना सुद्धा राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार दिला, त्यामुळे माझं मताधिक्य घटलं। छुप्या पद्धतीने मला पाडण्याचा प्रयत्न केला गेला। महेंद्र थोरवे यांची आदिती तटकरे यांच्यावर टीका। ईव्हीएममुळे उमेदवारापासून मतदारापर्यंत फसवणुकीची भावना, तर ईव्हीएममुळे निवडणुका लढण्याची कुणी हिंमत करणार नाही। पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईव्हीएमवरून टीका। एअर इंडियाची तरुण महिला पायलट सृष्टी तुलीची आत्महत्या, प्रियकरानं आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा कुटुंबियांचा आरोप। वसई रोड स्थानकाला मेगा टर्मिनलची मान्यता, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा। आता वसई स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटण्याचा मार्ग मोकळा।